त्या चंद्रपूरमध्ये निश्चितपणे सन्माननीय संजय राऊत साहेब हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि उद्धव साहेबांच्या नंतरचं पक्षातलं महत्वाचं स्थान त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेली भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची होती आहे. मात्र आता आपण जे काही म्हणालात किंवा Xवरच्या ज्या काही रिएक्शन्स वगैरे दाखवल्या, की याचं क्रेडिट कोणाला द्यायचं बरं? तर मला वाटतंय याचं क्रेडिट मी हे वारंवार म्हटलं पाहिजे, की काँग्रेसचं जे शीर्ष नेतृत्व आहे, मग ते आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील किंवा राहुलजी असतील किंवा खरगे साहेब असतील, या सगळ्यांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र चंद्रपूरमध्ये जे घडलं त्याचं श्रेय कुणाला द्यायचं? तर मला वाटतं ते खासदार प्रतिभा धानोरकरजी यांना दिलं गेलं पाहिजे. कारण आमची फर्स्ट प्रायोरिटी प्रथम प्राधान्यक्रमाने आमचा पहिला चॉईस कोण होता, प्रथम पसंती कोण होती? तर ती काँग्रेसच होती. आणि आम्ही काँग्रेससोबत बोलत होतो. अगदी आता जे आपण बाईट बघितले, त्या बाईटमध्ये वडेट्टीवारजींचे सुद्धा मी आभार मानते. वडेट्टीवारजींनी प्रचंड सामंजस्याची भूमिका घेतली होती. वडेट्टीवारजींनी जे म्हटलं ते अगदी खरं आहे, की स्थायी समिती वगैरे खरंच ते म्हणाले. पण त्यांच्या बोलण्याला खो कुणी घातला? तर त्यांच्या बोलण्याला खो घातला तो प्रतिभाताईंनी घातला. तर प्रतिभाताईंनी असं का केलं मला माहीत नाही. बर बर आपण स्थानिकचे जे काही त्यांची गटबाजी असेल, स्थानिकचं जे काही त्यांचं जुगलबंदीचं राजकारण असेल ते असेल. पण या स्थानिकच्या राजकारणामुळे एकूण राज्यातलं जे महाविकास आघाडीचा जो पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला छेद जाऊ शकतो. आपल्या इगोपेक्षा सुद्धा हा पॅटर्न महाविकास आघाडीचा पॅटर्न महत्वाचा आहे, याचा विचार प्रतिभाताईंनी करायला हवा होता, असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. बाकी अतुल भैया बर असतील ही सगळीच माणसं खूप महत्वाची आहेत आणि खूप चांगली माणसं आहेत. बर आपण विचारूया थेट अतुलजींना. अतुलजी, नाही असं आहे की मी त्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड होतो. काल मी सुद्धा चंद्रपूरमध्येच होतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागपूरमध्ये वडेट्टीवार साहेबांची पण शिवसेनेच्या नेत्यासोबत चर्चा सुरू होती. वरच्या नेत्यांसोबत पण चर्चा सुरू होती. आता सगळं आतमधलं सांगणं योग्य होणार नाही, पण वरच्या नेत्यांचं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ऐकलं नाही. त्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर जे आहेत, ज्याला विकास म्हणतो आपण आजकाल, म्हणजे बीजेपी सत्तेत आल्यापासून विकास काय आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. तर विकासामध्ये मोठी भूमिका जी आहे ती मोठी भूमिका पैशाची आहे. तर पैशाची भूमिका मोठी आहे आणि त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आहे. नाहीतर मग एवढ्या ठामपणे आदित्यजी असतील किंवा उद्धवजी असतील किंवा संजय राऊतजी असतील, यांनी एवढ्या ठामपणे सांगितलेलं होतं की याच्यामध्ये काही होणार नाही. सगळा फॉर्म्युला ठरलेला होता की उपमहापौर असेल, स्टँडिंग असेल, महापौर असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा झालेली होती. आणि कालच्या चर्चेमध्ये तर प्रतिभा धानोरकरजी कुठेही नव्हत्या. सगळं सामंजस्याने होतं. जर सामंजस्य नसतं राहिलं तर मग आमचं 27 वरून 31 वर आम्ही गेलो नसतो. प्रश्न हा आहे की बीजेपीनी हा नाही आहे की बाबा काँग्रेस सत्ताना भेटली किंवा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी काही केलं, हा नाही आहे. प्रश्न हा आहे की बीजेपीने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा किती चिखल केलेला आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणत्या स्तराला बर नेलेली आहे, किशोरजी, हा त्याचा हा महत्त्वाचा थेट मुद्दा आहे. तुमच्यावरती असलेला, भाजपवरती असलेला आरोप आहे. तुम्ही काय कसं उत्तर द्याल? अतुलजींना मला सांगणं आहे, अतुलजी माझे मित्र आहे, की या ठिकाणी जी युती झालेली आहे, जे सत्ता स्थापना झालेली आहे, ती सत्तेची स्थापना स्थानिक नेतृत्वाला, महानगरपालिकेला मध्ये निर्वाचित झालेल्या सर्वच नगरसेवकांना हे वाटू लागलं की या ठिकाणी जर विकास करायचा असेल, या शहराला जर पुढे न्यायचं असेल, इथल्या जनतेच्या ज्या नागरी सुविधा आहे त्या बहाल करायच्या असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता ते आमच्यावर आरोप करत आहे. ते आरोप कसे काय करू शकतात? 25 दिवस झाले, 16 तारखेला निकाल लागला, आजची 10 तारीख आहे. या 25 दिवसामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना आपसातला 2 नेत्यांमधला वाद सोडवता आलेला नाही. हा वाद म्हणताच येणार नाही. हा वादापेक्षा गँगवॉर म्हटलं तरी चालेल. ज्या पद्धतीचं एकाने गट स्थापन केला, दुसरे आपले काही लोक घेऊन जातो, परस्पर त्यांच्या नगरसेवकांची पळवापळी होते आणि एवढंच नव्हे तर पळवळलेले नगरसेवक परत आणण्याच्या करता. किशोरजी, तुम्हाला थोडंसं थांबवतंय. तुम्ही अंतर्गत गटबाजीवरती काँग्रेसचा बोट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अतुलजींना पण काहीतरी बोलायचं आहे, पण आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायला लागणार आहे. हे मुद्दे आणि त्याच व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं काय, असे अनेक विषय आहेत. या सगळ्या